शेवटाकडे चाललेली मैत्री आणि आयुष्याचा पहिला धडा. कधीकधी आयुष्य आपल्याला अचानक थांबवून विचारतं, तू खूप पुढे आलास, पण योग्य दिशेने चाललास का? आपण मात्र धावण्यात इतके गुंतलेले असतो की हा प्रश्न ऐकायलाच वेळ नसतो. ट्यूजडेज विथ मॉरी हे पुस्तक अशाच एका थांबण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका शिक्षकाची आणि त्याच्या विद्यार्थ्याची. पण त्याहून जास्त ही गोष्ट आहे आपण सगळे ज्या आयुष्यापासून पळतोय त्याच आयुष्याशी पुन्हा जोडण्याची. मिच अल्बॉम या कथेचा निवेदक, एक यशस्वी पत्रकार, कामात बुडालेला, नेहमी घाईत, नेहमी पुढच्या ध्येयाच्या मागे. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे काम, यश, डेडलाईन्स, पैसा आणि अजून थोडं यश. आणि दुसऱ्या बाजूला मॉरी श्वर्ट्झ, एक निवृत्त प्राध्यापक, शरीर हळूहळू साथ सोडत असलेला, मरणाकडे शांतपणे चाललेला माणूस, पण मन मात्र आयुष्याने भरलेलं. ही दोघांची भेट काही नवी नाही. मोरी कधी काळी मिचचा आवडता शिक्षक होता. तो माणूस जो वर्गात फक्त शिकवत नसे, तर आयुष्य जगायला शिकवत असे. पण आयुष्य असं असतं ना, कॉलेज संपतं, नाती मागे पडतात आणि आपण म्हणतो नंतर भेटू. तो नंतर बहुतेक वेळा खूप उशिरा येतो. अनेक वर्षांनंतर मिचला एक दिवस टीव्हीवर मोरी दिसतो. तो आजारी आहे, एक गंभीर आजार. शरीर हळूहळू बंद होत आहे. तो आजार म्हणजे ALS, एक असा आजार ज्यात शरीर हळूहळू थांबतं, पण मन पूर्ण जागं असतं. मोरीला माहीत आहे, मरण अटळ आहे, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर घाई नाही. इथेच पुस्तकाचा खरा प्रश्न सुरू होतो. मोरी मरतोय आणि मिच जगतोय, पण खरंच जगतोय कोण? मोरी म्हणतो, मरण शिकवणारा हा आजार मला आयुष्य शिकवत आहे. हे वाक्य पहिल्यांदा ऐकताना विचित्र वाटतं, पण हळूहळू त्याचा अर्थ खोल जातो. मोरीला एक गोष्ट स्पष्ट आहे, त्याच्याकडे वेळ कमी आहे. म्हणून तो ठरवतो, उरलेला वेळ सार्थक बनवायचा. तक्रार करत नाही, भीती पसरवत नाही, तर शिकवत राहतो. तो मिचला बोलावतो आणि ठरवतं दर मंगळवारी भेटायचं. शेवटचा कोर्स, शेवटचा वर्ग, विषय आयुष्य. हा वर्ग कुठल्या कॉलेजमध्ये नाही, तो वर्ग आहे मोरीच्या घरात. तिथे सिलेबस नाही, परीक्षा नाही, फक्त प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न आपल्याला सगळ्यांना लागू पडतात. प्रेम म्हणजे काय? कामाचं खरं महत्त्व काय? पैसा किती पुरेसा आहे? मरणाची भीती कशी कमी होते? आयुष्य कधी पूर्ण वाटतं? मिच सुरुवातीला या सगळ्याकडे थोड्या अंतरावरून पाहतो. तो अजूनही कामाच्या फोनमध्ये अडकलेला आहे. मन मोरीकडे, पण डोकं ऑफिसमध्ये. आणि मॉरी? तो हसतो, कारण त्याला माहीत आहे, आजचा मेच हा आपल्यातलाच आहे. आपण सगळेच थोडेसे मेच आहोत. मोरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. समाज आपल्याला चुकीच्या गोष्टी शिकवतो. तो शिकवतो, जास्त म्हणजे चांगलं, व्यस्त म्हणजे यशस्वी, थांबणं म्हणजे अपयश. पण मोरी विचारतो, जर हे सगळं खरं असेल तर इतकी माणसं आतून रिकामी का आहेत? ट्यूजडेज विथ मोरी इथेच वेगळं ठरतं. हे पुस्तक उपदेश देत नाही, ते फक्त एका मरणाऱ्या माणसाचं शांत निरीक्षण आहे. मॉरी म्हणतो, जेव्हा तुला मरण नक्की माहीत असतं तेव्हा आयुष्य फालतू गोष्टींवर वाया घालवत नाहीस. हा विचार धक्का देतो, कारण आपण मरण टाळतो, त्याबद्दल बोलत नाही, त्यामुळेच आपण जगणंही नीट करत नाही. मॉरी मरणाला शत्रू मानत नाही, तो त्याला शिक्षक मानतो. आणि म्हणूनच हा प्रत्येक मंगळवार मिचसाठी बदल घडवतो. हळूहळू त्याचं बोलणं बदलतं, त्याची प्राधान्य बदलतात आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलते. हा बदल अचानक होत नाही, तो संथ आहे, जसा आपल्यात बदल होतो. ट्यूजडेज विथ मोरी आपल्याला पहिल्याच भागात एक गोष्ट स्पष्ट करतं. ही गोष्ट मरणाची नाही, ही गोष्ट जगण्याची आहे. या भागातून आपण काय घेतलं? यश आणि जगणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मरण समजून घेतल्याशिवाय आयुष्य समजत नाही. योग्य प्रश्न विचारणं हेच पहिलं शिक्षण आहे. आणि खरा शिक्षक तो जो शेवटपर्यंत शिकवत राहतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, प्रेम आणि भावना याबद्दल मोरी काय शिकवतो, समाजाच्या अपेक्षा आपल्याला कशा फसवतात, आणि भावनिक श्रीमंती म्हणजे नेमकं काय. प्रेम, भावना आणि माणूसपणाचं खरं शिक्षण. आपण बहुतेक वेळा भावनांना कमकुवतपणा समजतो. रडणं लपवतो, दुखणं गिळतो आणि म्हणतो स्ट्रॉंग रहा. पण मोरी वेगळंच शिकवतो.
मोरी म्हणतो, भावना दाबल्या तर त्या जात नाहीत, त्या आत खोल बसतात आणि मग हळूहळू माणसाला आतून थकवतात. मोरीसाठी भावना लाज वाटण्यासारख्या नाहीत. तो हसतो, तो रडतो, तो प्रेम व्यक्त करतो आणि तो म्हणतो, भावना पूर्णपणे जगल्या तरच ते आपल्याला सोडून जातात. हा विचार आपल्याला अडचणीत टाकतो, कारण आपल्याला भावना नियंत्रित करायला शिकवलं जातं, अनुभवायला नाही. मोरी स्पष्ट सांगतो, जर दुःख आलं तर ते पूर्णपणे अनुभव, पण त्यात अडकून राहू नकोस. दुःख म्हणजे अपयश नाही, ते माणूस असल्याचं लक्षण आहे. आणि जो माणूस दुःख अनुभवतो तोच आनंदही खोलवर अनुभवू शकतो. मोरी मिचला एक प्रश्न विचारतो, तू शेवटचं कधी मनापासून कुणाला मिठी मारलीस? हा प्रश्न साधा आहे, पण खोल आहे. कारण आपण स्पर्श, प्रेम, जवळीक या सगळ्याला हळूहळू दूर लोटतो. आपण म्हणतो, वेळ नाही. पण मोरी सांगतो, वेळ नसणं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आपण फक्त प्राधान्य ठरवत नाही. मोरीसाठी प्रेम हा लक्झरी नाही, ते गरज आहे, जसं अन्न, पाणी आणि श्वास. तो म्हणतो, माणूस एकटा जगू शकत नाही. सगळं मिळालं पण माणसं नसतील तर ते आयुष्य नाही. मोरी समाजावरही थोडीशी टीका करतो. तो म्हणतो, आपण स्वतःला सतत इतरांशी तुलना करतो. जास्त पैसा, जास्त यश, जास्त प्रसिद्धी हे सगळं आपल्याला हवं असतं. पण का? कारण समाज म्हणतो, हे मिळालं तर तू यशस्वी. पण मोरी विचारतो, आणि तू समाधानी आहेस का? ही समाधानीपणाची संकल्पना खूप महत्वाची आहे. कारण यश मिळवूनही अनेक लोक आतून अस्वस्थ असतात. मोरी सांगतो, जर तुमचं मन शांत नसेल तर कुठलीही गोष्ट पुरेशी वाटत नाही. मोरी मिचला प्रेमाबद्दल एक खोल गोष्ट सांगतो. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, ते देणं आहे. आणि देताना हिशोब न ठेवणं. किती दिलं, किती मिळालं हे मोजायला लागलो की प्रेम संपतं. मोरीच्या मते खरं प्रेम आपल्याला कमकुवत करत नाही, ते आपल्याला धैर्य देतं. कारण जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण स्वतः पलीकडे पाहतो. ह्या सगळ्या संवादात मिच हळूहळू बदलतो. तो अजूनही काम करतो, पण कामच आयुष्य नाही हे त्याला कळायला लागतं. मोरी मरणाच्या उंबरठ्यावर आहे, पण त्याचं आयुष्य मिचपेक्षा जास्त भरलेलं आहे. हा विरोधाभास आपल्याला विचार करायला लावतो. मोरी म्हणतो, जेव्हा तुला खरंच कुणावर प्रेम करता येतं तेव्हाच तू श्रीमंत असतोस. ही श्रीमंती बँकेत नसते, ती नात्यांमध्ये असते. ट्यूजडेज विथ मोरी या भागात आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. भावना टाळू नका, त्यांना जगा. या भागातून आपण काय शिकलो? भावना दाबणं म्हणजे ताकद नाही. प्रेम ही मूलभूत गरज आहे. समाजाच्या व्याख्या नेहमी योग्य नसतात. समाधान हे आतून येतं आणि माणूस माणसाशिवाय अपूर्ण आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत काम, पैसा आणि यशाबद्दल मोरीचं स्पष्ट मत. पुरेसं म्हणजे नेमकं किती? आणि धावपळीचं आयुष्य आपल्याकडून काय हिरावून घेतं? काम, पैसा आणि पुरेसं जगणं. आपण सगळेच आयुष्यभर एका अदृश्य शर्यतीत धावत असतो. जास्त काम, जास्त पैसा, जास्त ओळख आणि जास्त यश. पण मोरी विचारतो, या शर्यतीची शेवटची रेषा कुठे आहे? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. कारण आपण कधी थांबून पुरेसं किती हेच ठरवत नाही. मोरी स्पष्ट सांगतो, काम करणं वाईट नाही, पैसा कमवणं चुकीचं नाही, पण जर काम आयुष्य गिळत असेल तर ते यश नाही. आपण बहुतेक वेळा असं म्हणतो, आता थोडा संघर्ष, नंतर आराम, पण नंतर कधीच येत नाही. मोरी मिचला विचारतो, तू इतका काम का करतोस? हा प्रश्न मिचला थांबवतो, कारण त्याच्याकडे स्पष्ट उत्तर नसतं. तो काम करतो भीतीमुळे, पडून जाईन या भीतीने, मागे राहीन या भीतीने, इतरांपेक्षा कमी ठरेन या भीतीने. मोरी हळूच सांगतो, भीतीवर उभं असलेलं आयुष्य कधीच समाधान देत नाही. तो समाजाकडे बोट दाखवतो. मोरी म्हणतो, समाज आपल्याला सतत असं सांगतो, आणखी हवं, हे पुरेसं नाही, इतरांकडे पहा. पण मोरीचा सल्ला वेगळा आहे. समाजाला शिक्षक बनवू नका, तो कधीच समाधानी नसतो. तो सांगतो, जर तुम्ही समाजाच्या मापदंडावर स्वतःला तोलायला लागलात तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. कारण नेहमी कोणीतरी पुढे असतो, जास्त कमावणारा, जास्त प्रसिद्ध,
जास्त यशस्वी. मोरी म्हणतो, तुमचं पुरेसं तुम्ही ठरवा, समाज नाही. ही गोष्ट ऐकायला सोपी आहे, पण अंमलात आणायला कठीण, कारण आपण स्वतःशी प्रामाणिक नसतो. मोरी एक सुंदर उदाहरण देतो. जर तुम्ही कायम जास्तच शोधत राहिलात तर मिळालेलं कधीच पुरेसं वाटणार नाही. पैसा इथे एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मोरी पैसा नाकारत नाही. तो म्हणतो, पैसा उपयुक्त आहे, पण तो आयुष्याचं माप नाही. तो सांगतो, पैसा सुरक्षितता देऊ शकतो, सोयी देऊ शकतो, पण तो अर्थ देऊ शकत नाही. अर्थ येतो नात्यांतून. आपण कोणासाठी काही करतो यातून, आणि आपण कशासाठी जगतो यातून. मोरी मिचला आठवण करून देतो. तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तुझं स्वप्न काय होतं? ते स्वप्न पैशाचं होतं की अर्थाचं? हा प्रश्न मिचला अस्वस्थ करतो, कारण कुठेतरी तो स्वतःपासून दूर गेला आहे. मोरी म्हणतो, काम असं असावं जे आयुष्याशी जुळतं, आयुष्य कामाभोवती फिरू नये. तो सांगतो, जर कामामुळे नाती तुटत असतील, आरोग्य बिघडत असेल, मन कोरडं होत असेल, तर ते काम पुन्हा तपासायला हवं. मोरीचा मुद्दा खूप स्पष्ट आहे. यश म्हणजे तुम्ही किती कमावलं हे नाही, तर तुम्ही कसं जगलात हे आहे. तो आणखी एक खोल विचार देतो. जगात असं काहीही नाही जे कायम चालतं. पद, पैसा, प्रसिद्धी सगळं तात्पुरतं. म्हणूनच जर आयुष्याचं सगळं अर्थ या तात्पुरत्या गोष्टींवर उभं असेल तर आतून पोकळी राहते. मोरी मिचला हळूहळू शिकवतो. काम कर, पण स्वतःला विसरू नकोस. पैसा कमाव, पण आत्मा गहाण ठेवू नकोस. ही शिकवण मिचला बदलायला सुरुवात करते. तो अजूनही यशस्वी आहे, पण आता तो थोडा थांबतो. तो ऐकतो, तो विचार करतो, आणि स्वतःला विचारतो, माझ्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे. हा प्रश्न आपल्यालाही विचारायला हवा, कारण बहुतेक लोक चुकीच्या शिडीवर चढतात आणि वर गेल्यावर कळतं भिंतच चुकीची होती. ट्यूजडेज विथ मोरी या भागात आपल्याला सांगतो, धाव थांबवणं म्हणजे हार मानणं नाही, ते शहाणपण आहे. या भागातून आपण काय शिकलो? काम आणि आयुष्य वेगळी ठेवणं गरजेचं. पैसा उपयुक्त आहे, पण अंतिम नाही. पुरेसं स्वतः ठरवावं लागतं. समाज समाधानी होऊ देत नाही. अर्थ नात्यात आणि जाणीवेत असतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, मरणाबद्दल मोरी काय शिकवतो, भीती कशी स्वीकारायची, आणि शेवट जवळ असतानाही माणूस इतका शांत कसा राहू शकतो. मरण, भीती आणि शांत स्वीकार. मरण हा शब्दच आपल्याला अस्वस्थ करतो. आपण त्याबद्दल बोलणं टाळतो, विचार करणं टाळतो, आणि जणू काही ते आपल्यासाठी नाहीच असं समजतो. पण मोरीसाठी मरण ही लपवायची गोष्ट नाही. ते त्याच्या दारात उभं आहे, आणि तरीही तो घाबरलेला नाही. हेच आपल्याला गोंधळात टाकतं. मोरी म्हणतो, जेव्हा मरण नक्की माहीत असतं तेव्हा आयुष्य अधिक स्पष्ट दिसतं. हा विचार भीती कमी करत नाही, पण सत्य स्वीकारायला शिकवतो. आपण मरणाला शेवट समजतो, पण मोरी त्याकडे एक नैसर्गिक टप्पा म्हणून पाहतो. जसं जन्म तसं मरण. मोरी मिचला सांगतो, मी मरणाकडे पाहतो, पण मी त्यात अडकत नाही. तो विचार करतो, पण घाबरत नाही. आपण मात्र मरणाच्या कल्पनेपासून पळ काढतो, आणि त्यामुळेच आपण आयुष्याशीही पूर्णपणे जोडले जात नाही. मोरी एक सुंदर कल्पना मांडतो. दररोज थोडं मरण स्वीकारा. याचा अर्थ काय? म्हणजे अहंकार सोडा, नियंत्रणाची भ्रमणा सोडा, सगळं माझ्याच हातात आहे हा गैरसमज सोडा. मोरी म्हणतो, जेव्हा तुम्ही मरण स्वीकारता तेव्हा तुम्ही जगायला शिकता. हा स्वीकार हताश नाही, तो शांत आहे. मोरीला दुःख होतं. त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. तो वेदना अनुभवतो, पण तरीही तो कडवट होत नाही. कारण तो दुःखाला शत्रू मानत नाही, तो त्याला अनुभव मानतो. मोरी म्हणतो, दुःख आलं तर त्याला दार उघड, पण त्याच्यात घर करून बसू देऊ नकोस. हा विचार खूप महत्वाचा आहे. आपण दुःखाला की तर टाळतो किंवा त्यात बुडून जातो. मोरी मधला मार्ग दाखवतो. स्वीकार पण समर्पण नाही, जाणीव पण बंधन नाही. मोरी मिचला विचारतो, जर तुला उद्या मरण माहीत असेल तर आज तू काय वेगळं करशील? हा प्रश्न आपल्यालाही विचारायला हवा, कारण तो आपल्या प्राधान्यांना उघड करतो. आपण लगेच उत्तर देतो, कुटुंबासोबत वेळ घालवेन, माझ्या माणसांना भेटेन, मला आवडतं ते करेन. पण मग प्रश्न येतो, हे सगळं आज का नाही?
मोरी सांगतो, आपण उद्यावर खूप विश्वास ठेवतो, पण उद्या कधीच हमीचं नसतं. मरणाची जाणीव मोरीला हताश करत नाही. ती त्याला आतून मोकळं करते. कारण तो म्हणतो, जेव्हा गमावण्यास काही उरत नाही तेव्हा भीतीही उरत नाही. हा विचार खूप खोल आहे. आपली भीती बहुतेक वेळा गमावण्याच्या कल्पनेतून येते. पैसा, नातं, प्रतिष्ठा, ओळख. पण मोरी या सगळ्याकडे मोकळेपणाने पाहतो. कारण त्याला माहीत आहे, हे सगळं तात्पुरतं आहे. मोरी मिचला शिकवतो, मरणाची तयारी म्हणजे आयुष्य सोडणं नाही, ती आयुष्य घट्ट धरून ठेवणं आहे. हा विरोधाभास या पुस्तकाचा आत्मा आहे. मोरी मरणासमोर उभा आहे, पण त्याचं आयुष्य कधी नव्हे इतकं जिवंत आहे. ट्यूजडेज विथ मोरी या भागात आपल्याला सांगतो, मरण समजून घेतल्याशिवाय जगणं पूर्ण होत नाही. या भागातून आपण काय शिकलो? मरण टाळण्याची गोष्ट नाही. स्वीकार भीती कमी करतो. दुःख अनुभवा, पण त्यात अडकू नका. मरणाची जाणीव प्राधान्य स्पष्ट करते. आजचा दिवसच खरा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत कुटुंब, मित्र आणि नात्यांचं खरं मूल्य, आपलं आणि परकं यामधला फरक, आणि शेवटच्या काळात माणूस नात्यांकडे कसा पाहतो. नाती, जवळीक आणि एकटेपणाचा प्रश्न. माणूस जन्माला एकटा येतो आणि एकटाच जातो. हे वाक्य आपण खूप वेळा ऐकतो, पण मोरी म्हणतो ते अर्धसत्य आहे. मोरी सांगतो, मरणाच्या क्षणी शरीर एकटं असतं, पण आयुष्य कधीच एकटं नसतं, जोपर्यंत आपण नाती जपतो. नाती ही गोष्ट आपण सहज गृहीत धरतो. आज आहेत, उद्या पण असतील असं वाटतं. पण मोरी म्हणतो, नाती आपोआप टिकत नाहीत, ती जपावी लागतात. आपण बहुतेक वेळा नाती वेळ मिळाल्यावर जपायचं ठरवतो, पण वेळ कधीच पूर्ण मिळत नाही. मोरी मिचला विचारतो, तू शेवटचं कधी फक्त भेटण्यासाठी कोणाला भेटलास? हा प्रश्न आपल्यालाही अस्वस्थ करतो. कारण आज भेटीही कारणासाठी होतात, कामासाठी, गरजेसाठी, उपयोगासाठी. पण मोरीसाठी नात्यांचं गणित वेगळं आहे. तो म्हणतो, माणसं ही साधनं नाहीत, ती उद्दिष्ट आहेत. मोरी कुटुंबाबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या आवाजात खूप कोमलता असते. तो सांगतो, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही. कुटुंब म्हणजे जे तुमचं ऐकून घेतात, जे तुमच्या शांततेला समजतात, जे तुमच्या कमकुवत क्षणीही तुमच्यासोबत उभे राहतात. मोरी म्हणतो, आपण कुटुंब निवडू शकतो. ही कल्पना आपल्याला नवीन वाटते. पण मोरी स्पष्ट सांगतो, ज्यांच्यासोबत तुम्ही स्वतः राहू शकता, तेच तुमचं खरं कुटुंब. या टप्प्यावर एकटेपणाचा विषय येतो. मोरी म्हणतो, एकटेपण माणसाला आतून पोखरतं. आपण म्हणतो, मी स्ट्रॉंग आहे, मला कुणाची गरज नाही. पण मोरी विचारतो, हे खरंच बळ आहे की भीती? मोरीसाठी स्वतंत्रता म्हणजे एकटं राहणं नाही, ती म्हणजे नात्यात असूनही स्वतः राहता येणं. तो सांगतो, जर तुम्ही इतरांपासून पूर्ण तुटलात तर तुम्ही सुरक्षित नाही, तुम्ही रिकामे आहात. मोरी आपल्या शेवटच्या दिवसांत लोकांना दूर लोटत नाही, तो त्यांना जवळ बोलावतो. तो मिठी मारतो, हात धरतो, भावना व्यक्त करतो, कारण त्याला माहीत आहे, हीच खरी संपत्ती आहे. मोरी म्हणतो, जेव्हा तुम्ही मनापासून जोडलेले असता तेव्हा एकटेपणाची भीती उरत नाही. मोरी मिचला एक महत्त्वाची आठवण करून देतो. नाती शेवटी स्वतःहून आठवत नाहीत, ती जाणीवपूर्वक जपावी लागतात. मोरीचं आयुष्य शेवटी आकड्यांनी भरलेलं नाही, ते माणसांनी भरलेलं आहे. हा भाग आपल्याला थोडा थांबवतो, कारण तो विचारायला लावतो, आपण नाती नंतरसाठी ठेलतोय का? आणि जर ठेवत असू तर ती नंतर खरंच येणार आहे का? ट्यूजडेज विथ मोरी या भागात आपल्याला एक साधा पण खोल धडा देतो. माणसांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. या भागातून आपण काय शिकलो? नाती आपोआप टिकत नाहीत, वेळ काढावी लागते. एकटेपण आणि स्वतंत्रता वेगळी आहे. कुटुंब आपण निवडू शकतो. शेवटी माणसंच उरतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत क्षमा, राग आणि मनातली जडणघडण, मनातली ओझी कशी हलकी करायची, आणि शेवटच्या काळात माणूस स्वतःशी कसा वागतो. क्षमा, राग आणि अंतर्मनाची मुक्तता. राग तो अचानक येतो आणि सगळं व्यापून टाकतो. आपण म्हणतो, मी विसरलोय, मला फरक पडत नाही. पण आत कुठेतरी
तो राग अजून जिवंत असतो. मोरी म्हणतो, राग दडवणं म्हणजे जखम झाकणं आहे. जखम भरत नाही, ती आत कुजत राहते. मोरी मिचला विचारतो, तू कुणावर तरी राग धरून ठेवला आहेस का? हा प्रश्न साधा आहे, पण उत्तर कठीण आहे. कारण बहुतेक वेळा आपण स्वतःलाच खोटं सांगतो. आपण म्हणतो त्याचं काही नाही, पण मनाला माहीत असतं. मोरी सांगतो, राग आपल्याला शिक्षा देत नाही, तो आपल्याला बांधून ठेवतो. ज्याच्यावर राग आहे तो कदाचित पुढे गेला आहे, पण आपण मात्र त्या क्षणात अडकलो असतो. मोरी क्षमेबद्दल खूप वेगळ्या पद्धतीने बोलतो. तो म्हणतो, क्षमा म्हणजे विसरणं नाही, ती मुक्तता आहे. मोरी स्पष्ट करतो, क्षमेसाठी समोरच्या माणसाची माफी लागतेच असं नाही. ती प्रक्रिया आपल्यातच घडते. मोरी सांगतो, जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुम्ही स्वतःलाच शिक्षा देत राहता. क्षमेमुळे भूतकाळ बदलत नाही, पण वर्तमान मोकळं होतं. मोरी स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलतो. त्याचं आयुष्यही सोपं नव्हतं. अपेक्षा होत्या, दुखावले पण होतं. पण तो सांगतो, मी शेवटी सगळ्यांना माफ केलं, स्वतःलाही. स्वतःला माफ करणं हा सगळ्यात कठीण भाग आहे. आपण स्वतःला सतत दोष देतो. मोरी म्हणतो, तू तुझ्या चुका नाहीस, तू त्यातून शिकलेला माणूस आहेस. हा विचार मन हलकं पडतो, कारण अपराधीपणाचं ओझं खूप जड असतं. मोरी सांगतो, राग आणि अपराधीपणा ही दोन्ही ओझी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. तो मिचला सांगतो, माझ्याकडे वेळ कमी आहे, म्हणून मी मनात ओझी ठेवत नाही. हा विचार आपल्याला थांबवतो, कारण आपल्याकडेही वेळ अमर्याद नाही. मोरी सांगतो, जे सांगायचं आहे ते सांगून टाका. राग ठेवू नका, प्रेम दाबू नका. कारण न सांगितलेलं मनात राहून जातं आणि मग ओझं बनतं. मोरी शेवटाकडे जात आहे, पण त्याचं मन अजून हलकं आहे. हेच त्याचं खरं बळ आहे. तो म्हणतो, जेव्हा मन मोकळं असतं तेव्हा मरणही भीतीदायक वाटत नाही. हा भाग आपल्याला स्वतःकडे पाहायला लावतो. आपण कुणावर राग धरून बसलो आहोत का? आणि जर हो, तर त्याची किंमत आपणच मोजतोय का? ट्यूजडेज विथ मोरी या भागात आपल्याला सांगतो, मुक्त आयुष्य हलक्या मनातून सुरू होतं. या भागातून आपण काय शिकलो? राग दडवणं धोकादायक आहे. क्षमा म्हणजे स्वतःची मुक्तता. स्वतःला माफ करणं गरजेचं. ओझी मनात ठेवू नयेत. हलकं मन म्हणजे शांत शेवट. पुढील भागात आपण पाहणार आहोत, वृद्धत्व, शरीर आणि स्वीकार. कमी होत जाणं म्हणजे काय आणि माणूस शेवटाकडे कसा पाहतो. वृद्धत्व, शरीर आणि शेवटाची तयारी. आपण शरीराकडे फक्त तरुणपणात लक्ष देतो. ते चालतं, धावतं, काम करतं तोपर्यंत. पण जेव्हा शरीर हळूहळू थांबायला लागतं तेव्हा आपण घाबरतो. मोरीचं शरीर आता त्याचं ऐकत नाही. हात हालत नाहीत, पाय थांबतात, श्वासही कधीकधी जड होतो. पण तरीही मोरी चिडत नाही. तो म्हणतो, शरीर कमी होतंय, पण मी कमी होत नाही. हा विचार आपल्याला हादरवतो. आपण स्वतःला शरीराशी इतकं जोडतो की शरीर बदललं की आपली ओळखच हरवते. मोरी वेगळं शिकवतो. तो सांगतो, तू तुझं शरीर नाहीस, तू त्याचा अनुभव घेणारा आहेस. वृद्धत्वाबद्दल आपण बहुतेक वेळा तक्रार करतो. स्मरणशक्ती कमी झाली, ताकद राहिली नाही, वेग नाही राहिला. पण मोरी म्हणतो, वृद्धत्व म्हणजे फक्त कमी होणं नाही, ते बदलणं आहे. तरुणपणात शरीर आघाडीवर असतं. वृद्धत्वात मन आणि जाणीव पुढे येतात. मोरी सांगतो, जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मन ऐकायला लागतं. मोरीला वेदना आहेत. त्याचं शरीर त्रास देतं. पण तो वेदनांना स्वतःचं पूर्ण आयुष्य होऊ देत नाही. तो सांगतो, दुखणं आलं तर ते स्वीकारा, पण त्यावर ओळख उभी करू नका. आपण म्हणतो, माझं आयुष्यच दुखण्यात गेलं. पण मोरी म्हणतो, दुखणं हा अनुभव आहे, आयुष्य नाही. वृद्धत्व आपल्याला नियंत्रण सोडायला शिकवतं. शरीर आपल्याला हळूहळू सांगतं, सगळं तुझ्या हातात नाही. हा स्वीकार आपल्यासाठी कठीण असतो, कारण आपल्याला नियंत्रणाची सवय असते. मोरी मात्र या बदलाशी लढत नाही. तो त्याच्याशी मैत्री करतो. तो म्हणतो, मी शरीरावर रागवू शकतो, पण त्यामुळे ते बरे होणार नाही. म्हणून तो उरलेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करतो. तो बोलतो, तो शिकवतो, तो जोडून ठेवतो. मोरीला माहीत आहे, शेवट जवळ आहे,
पण तो त्याची तयारी भीतीने करत नाही. तो तयारी करतो स्पष्टतेने. तो नाती मोकळी करतो. ओझी खाली ठेवतो. मन हलकं ठेवतो. तो सांगतो, शेवटाची तयारी म्हणजे आयुष्य बंद करणं नाही. ती आयुष्य पूर्ण करणं आहे. मोरी आपल्या शेवटच्या दिवसात कमी बोलतो, पण जे बोलतो ते खोल असतं. तो लोकांना आठवण करून देतो. शरीर जाईल, पण आपण जपलेली माणुसकी राहते. आपण शरीर गेलं म्हणजे सगळं गेलं असं समजतो. पण मोरी म्हणतो, तू दिलेलं प्रेम कधीच मरत नाही. हा विचार वृद्धत्वाला थोडं सौम्य बनवतो. मोरीचं शरीर हळूहळू थांबतंय, पण त्याचं आयुष्य अजूनही अर्थाने भरलेलं आहे. तो म्हणतो, शेवट शांत हवा असेल तर आयुष्य मोकळं ठेवा. हा भाग आपल्याला एक कठीण पण आवश्यक गोष्ट शिकवतो. शरीर जाणार आहे हे सत्य आहे, पण त्याआधी आपण कसं जगतो हे आपल्या हातात आहे. ट्यूजडेज विथ मोरी या भागात आपल्याला सांगतं, वृद्धत्व म्हणजे हार नाही. तो अनुभवाचा टप्पा आहे. या भागातून आपण काय शिकलो? आपण शरीर नाही. वृद्धत्व म्हणजे बदल. वेदना अनुभव आहेत, ओळख नाही. नियंत्रण सोडणं शहाणपण आहे. शांत शेवटाची तयारी आजपासून होते. पुढील आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत मोरीचे शेवटचे धडे, निरोप, वारसा आणि आठवणी, आणि चांगलं जगणं याचा अंतिम अर्थ. निरोप, वारसा आणि जगण्याचा खरा अर्थ. शेवट कधीच अचानक येत नाही. तो हळूहळू दिसू लागतो. मोरीला माहीत आहे, हा त्याचा शेवटचा टप्पा आहे. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या बोलण्यात घाई नाही, भीती नाही, आकस्मिकता नाही. तो अजूनही शिकवतो आहे. मोरी म्हणतो, जेव्हा मृत्यू जवळ असतो तेव्हा आयुष्य अधिक स्पष्ट दिसतं. आपण मृत्यूचा विचार टाळतो. तो नकोसा वाटतो, अवघड वाटतो. पण मोरी म्हणतो, मृत्यूचा विचार टाळलास तर आयुष्यही अर्धवट जगशील. तो मृत्यूला शत्रू मानत नाही, तो त्याला शिक्षक मानतो. मोरी सांगतो, मृत्यूची जाणीव आपल्याला वेळेची किंमत शिकवते. जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याकडे अजून खूप वेळ आहे, तेव्हा आपण आयुष्य उद्यासाठी ढकलतो. मोरी मात्र प्रत्येक दिवस पूर्ण जगतो. तो सांगतो, आज प्रेम दिलंस, आज माफ केलंस, आज खरं बोललंस, तर उद्याची गरज कमी पडते. मोरी एका लोकांना निरोप देतो आहे, पण ते निरोप दुःखी नाहीत. ते निरोप कृतज्ञतेने भरलेले आहेत. तो म्हणतो, माझं आयुष्य परिपूर्ण नाही, पण ते अपूर्णही नाही. कारण त्याने प्रेम दिलं, प्रेम स्वीकारलं, लोकांशी जोडून राहिला. मोरी सांगतो, आपण मागे काय ठेवतो यालाच वारसा म्हणतात. पैसा, नाव, यश हे सगळं काही काळ टिकतं. पण आपण दिलेली माणुसकी, आपण शिकवलेली मूल्य, आपण जपलेली नाती हे पुढे जातं. मोरीचा खरा वारसा पुस्तकं नाहीत, शब्द नाहीत. तो आहे माणूस कसा असावा याचं जिवंत उदाहरण. तो मिचला सांगतो, माझा शेवट पाहून घाबरू नकोस, माझ्या आयुष्याकडे पहा. हे शब्द आपल्यालाही सांगतात, मृत्यू महत्वाचा नाही, जगणं महत्वाचं आहे. मोरी म्हणतो, चांगलं जगलास तर मृत्यूशी भांडण लागत नाही. त्याचा शेवट शांत आहे, कारण त्याचं मन आधीच मोकळं झालंय. तो राग घेऊन जात नाही, तक्रार घेऊन जात नाही. तो फक्त आठवणी आणि प्रेम मागे ठेवतो. ट्यूजडेज विथ मोरी आपल्याला शेवटी विचारायला लावतं, आपण खरंच कशासाठी जगतो? आपण वेळ कोणासाठी देतो? आपण प्रेम किती वेळा थांबवतो? आणि जर उद्या शेवट असेल तर आजचं आयुष्य तुम्हाला समाधान देईल का? मोरीचं अंतिम शिकवण, एकमेकांशी जोडून राहा, प्रेम द्या, प्रेम स्वीकारा आणि घाबरू नका. कारण शेवटी चांगलं जगणं हेच चांगल्या मरणाचं उत्तर असतं. धन्यवाद.